ओम नमो अद्या वेद वेदांत विद्या वंद्या ही परम वंद्या संस विद्या श्री गणेश आता वंदू सरस्वती जी चित्त चैतन्य चित्त शक्ती जी स्फूर्ती अमूर्त मूर्ती स्वरूपजीची आता वंदू सद्गुरु जो स्वानंद बोध वज्र पंजरू ज्याचे हा संसार होय सुख करू तरुण उपाय जेने मस्तकी ठेविता हातू अहंभाव होय घातू स्वहंभाव होय प्राप्तू अद्वैतानंदू पुंडलिकावदे हरिविठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। हनुमान की जय। श्री गणेशाय नमः नमो शिवाय माझे पांडुरंग आईशे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ स्वानंद सुखे डोलत पाठी थापटीत कपीची कथेचं अनुसंधान कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं. भगवान श्रीरामचंद्र मातृभिक्षेची या दाना या लागी शरण जाण तुझा. भगवान श्रीरामचंद्र हनुमंतरायाला बोलल्याबरोबर रामचंद्रांचं असणारं वचन ऐकलं. हनुमंताला आनंद वाटला, रामाला आनंद वाटला. हनुमंताने सांगितलं मदसारिका दूत असता स्वामी सयवडी कोण चिंता दिव्य औषधी समर्था क्षणार्धता आणीन. असं बोलल्यानंतर हनुमंतरायांनी रामचंद्राला आनंद वाटला आणि रामचंद्र काय म्हणतात. सवेची बोले रघुराजा सवे गौटी पवनात्मजा शीघ्र करून यावे काजा बंधू राजा उठवावी. आणि लगेच भगवान श्रीरामचंद्र बोलू लागले हनुमंतराया उठा, आताच्या आता जावा आणि त्या औषधी घेऊन या आणि माझ्या असणाऱ्या भावाला लक्ष्मणाला उठवा. स्वस्थ असो तुझे चित्त स्वस्थ असो जीवित अंग प्रत्यांग समस्त कपिनाथ निज विजयी. हनुमंता तुम्हाला खूप लांब जायचंय, त्याच्यामुळे स्वस्थ असो जीवित अंग प्रत्यंग तुमचं स्वस्थ असावं, सुखी असावं आशीर्वाद रामचंद्र देतात. स्वस्ती असो तुझ लागी कल्याण असो सर्वांगी सर्वदा विजयी जगी तनु सर्वांगी सुदृढ. अहो हनुमंतराया तुमचं असणारा शरीर स्वस्थ असावं, सर्वांग सदृढ असावं, तनु शरीराचे प्रत्येक अवयव सुखी असावे असा आशीर्वाद रामचंद्र देतात. हनुमंता होई चिरंजीवी देवी जीवित्व ज्ञानानुभवी ज्ञान विज्ञापन पदवी तुझे निव्हावी जगाशी. हनुमंता चिरंजीव असावं, ज्ञान आणि विज्ञानाची पदवी तुमच्यामुळे जगाला प्राप्त व्हावं आणि अशा प्रकारचा आशीर्वाद भगवंत देतात. आता मी तुझ देव आशीर्वाद तवा पूर्वीच तुझे बळ आघाद प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध ऐक सावध सांगेन. आणि रामचंद्र म्हणतात हनुमंता मी तुला आशीर्वाद द्यावं, पण काय द्यावं. पूर्वीच तुझे बळ आघात. अरे मी तुला आशीर्वाद द्यावं पण पहिल्यापासून तुमचं बळ अफाट आहे, आघात आहे. आता तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत काय काय प्रताप केलेला आहे, काय काय पराक्रम केलेला आहे सगळं सांगतो ऐका. बाळपणी आकळीला भानू तो वज्रेंद्र हानितला हनु हनुमंत हे नामा विधानो तेव्हापासून तू झाली. हनुमंत लहानपणी तुम्ही सूर्यावरती झेप घेतली आणि सूर्य फळ म्हणून भक्षण करण्यासाठी गेलेले असताना ते असणारं इंद्रानं वज्र हाणलं, त्यापासून हनुमंत हे नाव तुम्हाला प्राप्त झालं. या रवीच्या धावण्यासी आले लोक पाळवे गेसी त्याती लाविले तयासी ऐक सावकाश सांगेन. हनुमंत त्या सूर्याला भक्षण करायला गेल्याबरोबर त्या सूर्याच्या मदतीला लोकपाळ आले, देव लोक आले आणि त्या प्रत्येक देवलोकाला कशा पद्धतीने ख्याती लावली ऐक सावकाशी सांगेना. झाले इंद्र वज्र शिवाचा शूळ झाला चूर वरुणाचे पासे समग्र चक्काचूर पै झाली. हनुमंत त्यावेळेस इंद्राचं वज्र जे आहे ते इंद्रानं वज्र मारलं, ते वज्र कुंठित झालं. महादेवानं त्रिशूळ मारला
महादेवाचा त्रिशूळ भुग्गा झाला, वरुणाचे पाश तुटून गेले, एवढा पराक्रम तुमचा आहे असं सांगतात. तुझन बादी वरुण पाश, दुसरा आश्रमी आश्रम पाश, तिसरा कर्माचा कर्म पाश, तुझ विरेशा बाधीना. हनुमंता तुम्हाला वरुण पाश बांधू शकत नाही. आश्रम पाश आहे, ज्ञान पाश आहे, धर्म पाश आहे, कर्म पाश आहे. सप्तपाशाची निवृत्ती राम नामे केली मारुती. ही सप्तपाशानं जीवबद्ध आहे आणि या 7 पाशामधला कुठलाही पाश तुम्हाला लागू पडत नाही असं भगवंत बोलतात. धर्म पाश, ज्ञान पाश, अहंकाराचा पाश, परब्रह्मीचा ब्रह्म पाश, तुझ सहसा बाधीना. हनुमंतराया तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असणारं बंधन बांधू शकत नाही. ज्ञान पाश, अहम पाश, कर्म पाश ही सप्तही पाश या ठिकाणी बांधू शकत नाही असं सांगतात. थोडा हे गावाजवळ की लय कमी आहे. येणे वरुण पाश ते किती, तुझ बांधावया मारुती. यमाची ते कोण शक्ती, तुझ निश्चिती दंडावया. अहो हनुमंत, वरुण पाशाची काय ताकद आहे तुम्हाला बांधण्यासाठी? वरुण पाश सुद्धा तुम्हाला बांधू शकत नाही. यमाची तेथे कोण शक्ती? अरे यम सुद्धा तुम्हाला दंड घेऊन मारण्यासाठी आला. यमाचा यमदंड मोडून गेला. एवढा प्रताप तुमचा लहानपणीचा होता. ये मनियंता सकळ जगा, पदाभिमानी लग बघा. दंड घेऊन या वेगा, तुझ सवेगा दंडू आला. अहो हनुमंता, पद अभिमानाने यम तुम्हाला दंड करण्यासाठी आलेला होता. कारण यम नियंता सकळ जगा, सगळ्या जगावरती नियंत्रण यमाचं आहे. कुणाला कधी मारायचे ती यमाच्या हातात आहे. आणि ह्या पदावरती असल्यामुळं यम गर्वानं घमेंडीनं तोच यमदंड, ज्या यमदंडाने सगळ्या जीवाला बंधन करतो, मारतो, तोच यमपाश घेऊन यम तुमच्याकडे आला होता आणि तुम्हाला यमदंड मारला. त्यावेळेस त्या यमाचा यमदंड पाही, मोडून गेला तुझे देही. इतर बापुडी कोण काही, हनुमान पाही दंडावया. अहो हनुमंता, यमानं दंड फेकून मारला होता. त्या यमाचा यमदंड पाही, मोडून गेला तुझे देही. आणि तुमच्या शरीरावर यमदंड बसल्यावर त्या यमदंडाचे तुकडे झाले, यमदंड मोडला. जर तुम्हाला यमदंड करू शकला नाही, यमाचं काही चाललं नाही, मग इतर बापुडी कोण काही. जर तुम्हाला यम मारू शकत नाही, मग दुसरं कोणीच मारू शकत नाही. रामचंद्र बोलतात, अग्नी वायू कुबेर चंद्र सर्वही झाले तुझे किंकर. एवढा ध्वट साचार हनुमान वीर तिन्ही लोकी. हनुमंता, तुम्ही तिन्ही लोकांमध्ये आदट, दाटुका महावीर, मुखी राम नाम निरंतर, तया कोण अर्थ दुस्तर, कार्य सत्वर साधे. तुम्ही आदट आहे, अंगामध्ये ताकद आहे, महावीर आहेत आणि मुखामध्ये रामनाम आहे. त्यामुळं तुम्हाला जगतामध्ये काहीच अशक्य नाहीये. भगवंत बोलतात, आपुल्या प्रताप शक्ती, लाहोनी सकळांची वर्द युक्ती. वज्रदेही आयशी ख्याती नत्री जगती मिरविजी. अहो हनुमंता, तुम्ही तुमच्या सामर्थ्यावरती सगळ्यांचं वरदान प्राप्त केलेलं आहे लहानपणी. स्वतःच्या पराक्रमावरती सगळ्या देवांचं वरदान तुम्हाला मिळालेलं आहे. आणि वज्रदेही आईसी ख्याती, शरीर वज्र आईसे, तवळी ब्रह्मांड जो पुच्छे. अहो शरीर वज्रासारखं आहे आणि वज्रदेही ख्याती तुमची त्रिभुवनामध्ये लहानपणी पसरली. भगवंत बोलतात, ऐसे माझे वरदान, तुरबळे वायुनंदन, वेगे करून उड्डाण, बंधुरत्न मज देई. अहो हनुमंता, ह्याच्या पुढे माझं काय वरदान आहे? आता तुमची एवढी ख्याती आहे, त्यात मी वरदान काय देणार आहे? माझ्या वरदानाच्या पेक्षा तुमची जास्त ताकद आहे. त्यामुळे आताच्या आता जावा, औषधी आणा आणि माझं बंधुरूपी रत्न मला प्राप्त करून द्या. भगवंत बोलतात, ऐसे बोलता श्रीरामचंद्र, सकळ वानरांचे भार, ऐकोनी पिंजारीला कपिंद्र नाती भयासुर भासत असे. अशा प्रकारे रामचंद्र बोलल्यानंतर ना सगळे वानर आणि हनुमंता सहित त्या ठिकाणी हनुमंतराय उठले. काल आधळ्याच्या अंतीला शेपूट जमिनीवरती आदळलं होतं
त्याचा आवाज झालेला होता. सगळ्या असणाऱ्या अंगावरची रोम केस उभा राहिले अशी अवस्था हनुमंताची झाले. इंद्रारिया रोमावळी दिसे विक्राळ दाताळी मस्तक गेला नभ मंडळे गोळांगोळे आवेश पै. हनुमंताला आवेश आलेला आहे, स्फुरण आलेला आहे. अंगावरच्या रोमावळी उभा राहिल्या आणि हनुमंतानं रूप एवढं भयंकर धारण केलं. वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. मस्तकात मस्तक जे होतं शरीर, शिर ते असणारा आकाशामध्ये गेलं. एवढं रूप हनुमंताने धारण केलं. दोन्ही दिसती नेत्र गोळा जैसे धगधगीत इंगळ राहटीता भूमीची लांगुळ लोक सकळ भयाभीत. आणि दोन्ही असणारे नेत्र गोळ धगधगीत लाल भडक दिसू लागलेले आहेत. जमीन शिफ्टीवर शेपूट जमिनीवरती आपटलेला आहे. वाकराळ विकराळ अशा स्वरूप दिसू लागलं. वळीला पुच्छांचा कडा लंगोनी सुवेळेचा कडा रामस्मरुणी वेगाडान केला गाडा भूकार. आणि हनुमंतानं लगेच सुवेळा पर्वतावरती चढले. कारण ते असणारी लंकेमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावरती सुवेळा पर्वत आहे आणि त्या पर्वतावर सगळी रामचंद्र सहित वानरसेना येऊन थांबली होती. हनुमंतानं उड्डाण करायचं होतं आकाशामध्ये, म्हणून सुवेळा पर्वताच्या कड्यावरती हनुमंतराय चढले. काय करतात? आई कोणी त्यांचा भूकार दचके कैलासी शंकर ब्रह्मांड हाडवडिले थोरण घोरांदर मांडिले की. हनुमंतानं रामनामाची गर्जना केली आणि तो आवाज आकाशापर्यंत दुमदुमून गेला. कैलासावरती महादेवजी होते, महादेव दचकले. त्या असणाऱ्या आवाजानं पृथ्वी तलावरती काय चाललंय विचार करू लागले. काळी प्रळय कासया सृष्टी प्रळया रुद्र निमती दृष्टी इंद्रादिक पडिले संकटी प्राण कंठी दाटले की. आणि सगळं ब्रह्मांड हडबडलं गेलं. महादेवाने विचार केला प्रलय करायचं काम आपल्याकडे आहे. आपल्याशिवाय प्रलय ब्रह्मांडामध्ये कोणीच करू शकत नाही. मग एवढा आज पृथ्वी तलावरती प्रलय कस काय निर्माण झाला, जीवजंतूला आकांत निर्माण झालेला आहे असा विचार महादेवजी करतात. कडे खचले सागरी वृक्षे भ्रमती गगनांतरी उड्डाण करिता कपी केसरी सुरा सूर्याकांत. आणि हनुमंतरायाने उड्डाण करण्याच्या आवेशामध्ये रूप धारण केलेलं आहे. जे असणारा पर्वत होता त्या पर्वताचे कडे त्या ठिकाणी तुटून लागले, फुटू लागले. आकाशामधले पशु पक्षी जीव पाण्यामधले जलचर यांना आकांत निर्माण झाला. सप्त सागर खळबळा धरा जाऊ पाहेर सातळा आकांत जीव मात्रा सकळान गुळांगुळाचे निधाके पै. सप्त समुद्राचं पाणी ढळमळू लागलं. जीव मात्राला आकांत निर्माण झाला. गोळांगुळाचे निधाके. हनुमंतानं फक्त शरीर भव्य आणि दिव्य केलेलं आहे आणि उड्डाणाचा आवेश अंगामध्ये निर्माण झालेला आहे. त्यानुसारच ही सगळी असणारी परिस्थिती जीवमात्राला आकांत निर्माण झाला. करोनिया राम नाम स्मरण सवेग केले उड्डाण न लागता दक्षिण सागर संपूर्ण क्रमी येला. सुवेळा पर्वतावरती हनुमंतराय चढले. रामचंद्राचं स्मरण केलं आणि न लागता अर्धक्षणाच्या आतमध्ये 400 कोसाचा 100 योजन समुद्राचा अंतर उल्लंघून हनुमंतराय पुढे गेले. उपरी उपरी गगनांतरी सत्य लोकापर्यंत वरी गेली उड्डाणाची थोरीन विक्रम भारी कपीचा. हनुमंतरायाची उड्डाणाची थोरी, हनुमंतरायाने जी उड्डाण केलं ती ब्रह्मदेवापर्यंत गेलं. कारण हनुमंताला आवेश आवरलाच नाही. आणि हनुमंताच्या चरित्रामध्ये कुठेही हनुमंताला जर आवेश आला तर स्वतःचं उड्डाण त्याला कधीच आवरलं नाही. ज्यावेळेस रावण सीता घेऊन चालला होता त्याही वेळेस हनुमंतानं सीतेला वाचवण्यासाठी उड्डाण केलं होतं. हनुमंताचं उड्डाण ध्रुव लोकांपर्यंत गेलं तर रावण खाल्ला निघून गेला. पुन्हा लंकेमध्ये समुद्रावरनं उड्डाण करताना आवेशानं उड्डाण केलं. लंका सोडली, लंका राहिली अलीकडे आणि उड्डाण गेलं पण लंकेमध्ये. आणि आता हे शक्ती असणारे लक्ष्मणाला लागलेले आहे. द्रोणागिरीवर जायचंय, सहज आकाशातून उड्डाण करायचंय. हनुमंताने उड्डाण केलं ते ब्रह्मलोकापर्यंत. त्याचंही कारण आहे. ब्रह्मदेवाकडे का गेले तर ती शक्ती ब्रह्मदेवाची आहे. आणि हनुमान ब्रह्मदेवाला सांगायला गेले होते अधिकार तुम्ही दिलेत वाईटाच्या हातामध्ये. ती शक्ती राजा रावणाकडे दिली.
मी येईपर्यंत जर लक्ष्मणाला काही झालं, कारण शक्ती तुमची आहे, त्याच्यामुळे जिम्मेदारी तुमची आहे, काय करायचं कसं करायचं बघा. मी माघारी येईपर्यंत लक्ष्मणाला काही झालं नाही पाहिजे हे सांगण्यासाठी ब्रह्मलोकापर्यंत सत्यलोकापर्यंत हनुमंत गेले. दिशा दुमदुमिल्या संपूर्ण प्राणांची कसं राक्षस गण त्या कोणिया रावणाची चिंता मन उपजवी. आता सगळ्या त्रिभुवनाला आकांत झालेला होता आणि प्रसंग लंकेतलाच होता, त्यामुळे आधीच रावणाला झोपच लागत नव्हती. लक्ष्मणाला शक्ती मारून गेला आणि त्याला झोपच लागत नव्हती. त्या हनुमंताच्या आवाजानं, राम नामाच्या गर्जनेनं महादेव दचकले कैलासामध्ये, विष्णू दचकले, ब्रह्मदेव दचकले. रावण झोपेतून उठला, झोपलाच नव्हता ते, तरी सुद्धा हनुमंताच्या आवाजानं उठला आणि उठल्याबरोबर काही विचार करू लागला. म्हणे गेलिया कपिंद्र आणि औषधी समग्र उठविल्या सौमित्र श्रीरामचंद्र न आटोपे. रावणाने विचार केला, सगळ्यामध्ये जे आपला वैरी मुख्य कोण असेल तर ते हनुमान आहे. राम लक्ष्मणाची भीती आपल्याला नाही, हनुमंता एवढा वैरी अनेक नाही संसारी. राक्षसात नाना परी करीत पोहरी येथे आल्या. राम लक्ष्मणादी समस्त उणे पडत जेत जेत. हनुमान पावे तेथ तेथ अटक कार्यार्थ साधोणी. रावणाला सगळ्यात जास्त भीती हनुमंताची होती, राम लक्ष्मणाची भीती नव्हती. कारण रावणाला माहित आहे जिथं जिथं राम लक्ष्मणाला कमीपणा येईल तिथं तिथं हनुमान आहे, आणि हनुमंतामुळे राम लक्ष्मण ऐकत नाही. म्हणून रावणाने विचार केला, हे हनुमान जर गेला तर औषधी घेऊनच येणार आहे असा निश्चय रावणाला होता. तव एकमेका परिस विररण योद्धे कर्कश अवघे मिळाल्या युद्धास मग आम्हास प्राणांत. रावणाने विचार केला ही एकमेकापेक्षा अधिक जास्त आहे. ही एक वानर आपल्याला ऐकत नाही, कुठले बी एक वानर येऊ दे आपल्याला ऐकतच नाही. आणि मग अशा प्रकारचे एकमेकापेक्षा अधिक बलवान ही वानर आहे. आणि मग ही जर सगळी चिंताला आले तर आपण कसं करावं याची चिंता रावण करू लागला. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजित आली आज्ञा पुत्र कुमरे कुमर मारिले. रावण विचार करू लागला, आता काय करू, माझ्या हातामध्ये काही राहिलंच नाही, माझ्या सोबतीला मदतीला कुणी राहिलंच नाही. माझा लाडका पोरगा इंद्रजित मेला, अखया मेला, प्रहस्त मेला, जंबुमाळी मेला, आकंपन मेला, सगळे मेले, कोणी राहिलेलं नाही, मी एकटा राहिलेला आहे. आता माझी मदत कोण करणार आहे विचार रावण करू लागला. ऐसे चिंतिता रावणा करू विसरला भोजना विसरला उदक पाना ती चिंता मना पीडिती. अशा प्रकारचा विचार रावण करू लागला. झोप लागना त्याला, उठून पाणी प्यावं म्हणलं तहान लागना, भूक लागना, काही राजा रावणाला आठवण गेलं. चिंतात मनाला पिडू लागले. निद्रा न लागे शेजेसी करितासे उठ बैसी तव तव देखील काळ नेमिसी मग चरणाशी लागेला. आणि रावण उठ बशा करू लागला, आत बाहेर करू लागला, झोप लागना. बाहेर आल्याबरोबर रावणानं काळ नेमीला पाहिलं. तो काळनेमी अतिशय भयंकर अकराळ विकराळ स्वरूपाचा होता, आणि त्या काळनेमीला पाहिल्याबरोबर रावण काळनेमीच्या पाया पडू लागला. चारी मुखे सरती लाळा दाडा विकट विकराळा धगधगीत नेत्र गोळा जैसे इंगळ खदिराची. आणि ते काळनेमीचं असणारे 4 दाढा होत्या, जीभ तोंडामधून खाली डोळत होती, डांबरासारखा काळा. अशा प्रकारचा काळनेमी त्याचं स्वरूप सांगतात. जीवामुखी समसमित अति दीर्घ चारी हात देश निळ कठीण ते उभे दिसत सुळ जैसे. आणि त्या काळनेमीच्या अंगावरचे केस जर पाहिले गेले तर शूळ असावे, उभे केलेले असावे, तसे त्याच्या अंगावरचे केस कठीण दिसत होते. 4 असणारे हात होते त्याला, आणि जीभ तोंडामधून असणारी लोळत होती. असा काळनेमी रावणानं पाहिला. ती तिखट लाडा चारी मुख समान पर्वत दरी हा प्रायसा काळा शरीरीन मुखे चारी समसमित. अशा प्रकारचा असणारा तो काळनेमी 4 तोंडाचा तो राक्षस होता. 4ही तोंडामधून असणारी जीभ बाहेर लोंबत होती. मुख जर पाहिलं गेलं तर पर्वताची दरी असावी अशा प्रकारचा होता. वर्ण जर रंग जर पाहिला गेला तर डांबर सुद्धा फिक्क
पडल अशा प्रकारचा काळा भंगार काळ नेहमी राजा रावणानं पाहिला. वृक्ष रोविले जायचे असती तैसे हात पाय दिसती. बिंगुळवाणी शरीर प्रती देखता भीती यम काळाशी. अहो जमिनीवरती झाड असावी, खांब रोवलेले असावे, तशा पद्धतीने हात पाय त्या असणाऱ्या काळ निमित्त दिसत होते असं वर्णन नाथ महाराज सांगतात. अति भयानक शरीर त्या प्रार्थी दशशीर तुवा जाऊन सत्वर पर्वतेंद्र ठाकावा. आणि काळनिमीला रावण सांगू लागला, काळनिमी तू आताच्या आता जा आणि ते हनुमान गेलेला आहे औषधी आणायला, त्या हनुमंताला अडव, त्याला पकडून ठेव, त्याला सकाळपर्यंत येऊ देऊ नको असं रावण सांगू लागला. लवणाली सकळ समुद्र कुशद्वीप समग्र लंघोनी अक्षीर समुद्र पर्वतेंद्र ठाकावा. रावणानं सांगितलं आता हे सुवेळा पर्वतापासून जसा हनुमान गेलाय त्याच मार्गाने जायचं. सप्त समुद्र आहे, दुधाचा आहे, मिठाचा आहे, पाण्याचा आहे आणि हे सगळ्या समुद्राच्या पलीकडं द्रोणागिरी पर्वत आहे, त्या पर्वताच्या पायथ्याला जा. तुझ नवो वेगे गमन म्हणून आलो तुझ मी शरण तेथे गेला कपिनंदन त्याचे विघ्न करावे. अहो काळेने मी तुला आकाशामधून जाता येतं म्हणून तुम्हाला सांगितलं, लवकरात लवकर जावा. जिथं हनुमान गेलेला आहे ज्या पर्वतावरती, त्या पर्वतावरती आकाश मार्गाने हनुमंताच्या आधी जावा आणि त्या हनुमंताला विघ्न करा असं रावण सांगू लागला. नेहमी ऐक विनंती लक्ष्मणा भेदली असे शक्ती उदया येता गवती सौमित्र निश्चित मरेल की. आणि हनुमंतान ते असणाऱ्या रावणाने सांगितलं, काळने मी ऐक, लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे, मीच मारलेले, कपटानं मारलेले. आणि त्या लक्ष्मणाला शक्ती लागलेली असताना सूर्य जर उगवला तर लक्ष्मण मरणारच आहे, हे फिक्सच आहे, कारण ब्रह्मदेवाचं वरदान आहे. म्हणून हनुमान त्याला वाचवण्यासाठी गेलाय, तर सूर्य उगवण्याच्या आतमध्ये हनुमंताला येऊ द्यायचं नाही असं रावण सांगू लागला. या लागी वायुनंदन करुणे सवे उड्डाण दिव्य औषधी आणून स्वय लक्ष्मण उठविल की. काळ नेहमी जर सूर्य उगवला तर लक्ष्मण मरणार आहे आणि त्याच्यासाठी हनुमंत औषधी आणण्यासाठी गेलेला आहे आणि तो हनुमान औषधी घेऊन येणारच आहे असं मला वाटतंय. म्हणून जाऊन विघ्न कर. उदयान येता गवस्ती आणून औषधी समजती वाचवा वया निश्चिती प्रतिज्ञा मारुती करून गेला. रावणाने सांगितलं, काळने मी आई, सूर्य उगवण्याच्या आतमध्ये सगळे औषधी आणून लक्ष्मणाला उठवेन अशी प्रतिज्ञा मारुती करून गेला. अशा प्रकारची प्रतिज्ञा शपथ रामचंद्राच्या समोर हनुमंताने घेतलेली आहे आणि तू शपथ घेऊन केलेला आहे असं रावण सांगू लागला. तत्काळ औषधी आणून आताची उठे लक्ष्मण मग त्याशी झुंजेल कोण राम लक्ष्मण आतुरवळी. रावणानं सांगितलं, काय नाही मी ऐक, आताच्या आता औषधी जाऊन आणेल त्या हनुमंतासाठी जगात काही अवघड नाही. त्याची प्रचिती मला आलेली आहे, त्या हनुमंताची ताकद मला माहिती आहे. ती आताच्या आता जाईल, औषधी घेऊन येईल, लक्ष्मणाला उठवील. मग जर लक्ष्मण उठला गेला तर मग राम लक्ष्मण आतुर बळी आहेत, ते कोणालाच ऐकणार नाहीत असा विचार रावण करू लागला. अति बळी हा वायुनंदन कळे काळासी नाटोपे जाण बलिष्ठ सकळ वानर गण त्याशी कोण झुंजेल पै. अरे अतिशय बलवान हनुमान आहे, त्या हनुमंत बरोबर कोणी जिंकू शकत नाही. कळे काळाला न ऐकणारा हनुमान आहे. मग जर सगळेच वानर युद्धाला आले, राम लक्ष्मण आले, तर त्यांच्या बरोबर कोण युद्ध करणार असं काळनिमीला रावण बोलू लागला. कपटे करुण ब्रह्मशक्ती आकळीला आहे उर्मिला पती तव कार्य साधावे हातो हाती उदया गवस्ती न येतात. अहो हनुमंत काळनिमी ऐका लक्षपूर्वक, त्या असणाऱ्या लक्ष्मणाला कपटानं ब्रह्मशक्ती मारलेले, त्याला बी शक्ती लागत नव्हती, पण कस तरी कपट केलेलं आहे. त्या 2-4 राक्षसाला पाठवलं लक्ष्मणाच्या जवळ, राम मेला म्हणून कालवा करायला लावला आणि त्यावेळ्या वेळामध्ये लक्ष्मणाचं मन दुष्टित झालं आणि दुष्टित झाल्यामुळं तेवढ्या वेळामध्ये शक्तीचा बाण हृदयावरती लागलेला आहे, कपटाने लक्ष्मणाला मारलेला आहे असं रावण सांगू लागला. देवळात आहे पुन्हा करतो फोन. कपटे करून
चंद्रामृते सदा पूर्ण चंद्राचे म्हणती म्हणून येरवी तो द्रोणाद्री जाण नामाभिधान विख्यात. आणि रावण काळनिमीला सांगू लागला चंद्र अमृत म्हणजे असणारा अमृत समुद्र मंथनामधून निघालेलं होतं आणि ते अमृत त्या पर्वतावरती सांडलेलं आहे आणि ते रात्रीच औषधी दिसतात, दिवसा दिसत नाही. चंद्राच्या किरणात प्रकाशामध्ये दिसतात म्हणून त्याला चंद्र अमृत असं म्हणतात. एरवी त्याचं नाव द्रोणागिरी पर्वत आहे, तो पर्वतच द्रोणागिरी पर्वत आहे, पण रात्रीच्याला औषधे दिसतात म्हणून चंद्रामृत त्याला दुसरं नाव आहे असं रावण सांगू लागला. रूपाले चंद्रामृत अमृत संजीवनी त्याची म्हणत औषधी आयशा अनंत पर्वती समस्त वर्तताती. आणि ऐक काळनिमी त्या द्रोणागिरी पर्वतावरती त्या अनेक असणाऱ्या औषधी आहेत. अमृत संजीवनी त्यांना म्हणतायत. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या द्रोणागिरीवरच्या औषधीमध्ये आहे. म्हणून त्यांना अमृत संजीवनी म्हणतात. एरवी त्याचं नाव द्रोणागिरी आहे असं रावण सांगू लागला. ते गिरा कपिनंदन बहुमाया करुणी आपण त्यासी करावे विघ्न सूर्योदय जवन होय पही. आणि तिथं हनुमान गेलेला आहे. आता ते हनुमंताच्या आधी तुम्ही जायचं, अनेक प्रकारची नाना प्रकारची माया करायची आणि मग त्या हनुमंताला विघ्न करायचं. कुठपर्यंत सूर्य उदय जवन होय, जोपर्यंत सकाळच्या 9 वाजत नाही तोपर्यंत हनुमंताला इकडे येऊच द्यायचं नाही. तिथंच पर्वतावरती अडवून ठेवायचं असं रावण सांगू लागला. तेही मायेचे लक्षण जटाधारी वल्कलाभरण सर्वांगी भस्म उदळण साधारण ऋषी वेश. आणि रावणाने सांगितलं कारण मी हाय या वेशामध्ये गेला तर हनुमान ठोक्यात जीव घेते म्हणले. असल्या राक्षसाच्या वेशामध्ये जायचं नाही. महाराजाला फसवायचं म्हणल्यावर महाराजाचंच वेश धारण करावं लागतंय. आणि ओरिजिनल महाराजापेक्षा डुप्लिकेट महाराज जास्त शोभिवंत सुंदर दिसतो. आणि तुम्ही काय करा, मोठमोठाल्या माळा बिबी पर्यंत गळ्यामध्ये घाला, इस्त्रीची पांढरी कपडे घाला, धोतर पंचांग घाला आणि असाधारण ऋषीचा वेश धारण करा. साधारण नाही, सगळ्यामध्ये श्रेष्ठ ऋषी वाटला पाहिजे असा वेश धारण करा आणि त्या पर्वतावर जावा. तापस वेश धरुणी पूर्ण करावा आश्रम निर्माण गोवावया कपिनंदन मायापन करावी. काळनिमित्त असणाऱ्या पर्वतावरती जा, ऋषीचा वेश धारण कर, तिचा आश्रम तयार कर. सुंदर अशा प्रकारचं सरोवर, फळे, अशा प्रकारची सर्व अंगाला भस्म ते असणार, विभूतीच्या असणार 3 पट्ट्याची भस्म आहे ती सगळ्या अंगाला लावलेलं असा महाराज दिसला पाहिजे असा वेश धारण कर. सुपक्व फळे सुशीतळ जळ सुंदर वृक्ष सुपरिमळ आपण धरावे अति सुशीळ गोळांगुळ गुंतावया. अरे काळनेमी सुंदर अशा प्रकारचं सरोवर तिथं निर्माण कर, आश्रम निर्माण कर. सुपक्व पिकलेली फळं आणि सुशीतळ म्हणजे थंड असणारं पाणी त्या सरोवरामध्ये असावं. आणि तू आचरण व्यवस्थित ठेव जेणेकरून तुला साधू म्हणतील, हनुमंताला महाराज वाटावं तेवढ्या पुरतं तुझं आचरण, शीळ म्हणजे आचरण, हनुमंताला साधू वाटण्यासारखं ठेव असं रावण सांगू लागला. निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान कथेशी वर्णाव रघुनंदन तेने त्याशी सुख गहन कपिनंदन विगुंतेल. रावणाने सांगितलं हनुमान आल्याबरोबर रामायणच सुरू करायचं. दुसरं जर तुम्ही काही सांगत बसलो तर हनुमान थांबणार नाही. तेने त्याशी आवडी गहन, ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे माणूस तिथंच थांबतो, आवड नाही तिथं थांबत नाही. त्यामुळे तुम्ही हनुमान दिसल्याबरोबर ग्रंथ काढायचा, बालकांडापासून रामायण सगळं सांगायचं, 7 अध्यायाचं सगळं रामायण सांगायचं. तुम्ही चुकीचं सांगा, उलट सुलट सांगा, कसं बी सांगा. ज्याला रामायण आवडतं ना तो तिथं जाऊन बसतो आणि कसं बी ऐकून घेतो. त्यामुळं जमल तसं फक्त रामायण सांगा, बाकी काही सांगू नका. बाकीच्या गप्पा गोष्टी केल्या की हनुमान थांबणार नाही. आणि तुम्ही जर रामायण सांगितलं तर हनुमान तिथून हलणार नाही, ही वैशिष्ट्य आहे. म्हणून रामायणाची कथा सांगा असं रावण काळनेमीला सांगू लागला. आतिथ्य करावे हनुमंता सुरस सांगावी रामकथा जेणे गुंती पडे कपिनाथा ते सर्वता करावे. आणि तुम्ही हनुमंताचं आतिथ्य करा, सुरस सांगावी रामकथा. रामायणाची कथा सुरस सांगा,
गोड चालीमध्ये वाचा, व्यवस्थित सांगा, हनुमंताला आवडेल, ते त्याच्या कानाला त्या ठिकाणी पसंत पडेल, तृप्त होईल कान. अशा प्रकारची रामायणाची कथा सुंदर सांगा, जेणे कुंती पडे कपिनाथा, जेणेकरून हनुमंताला आवड निर्माण होईल. अशा प्रकारचं सगळं करा असं सांगू लागला. ते महाशूर राक्षसी प्राणी मात्रा सगळे ग्रासी, आपण युक्ती साधावी ऐसी, जे कपिंद्रासी ते गिळी. म्हणून आता तुम्ही काय करा, जावा आणि सुंदर अशा प्रकारचा आश्रम निर्माण करा, हनुमंताला थांबवण्याचा प्रयत्न करा, सूर्योदय होईपर्यंत तिथं थांबवा. अशा प्रकारचं रावण सांगू लागला. औषधी समीप सविस्तर, जळे संपूर्ण सरोवर, सुंदर कमळी मनोहर, तेथे कपिंद्र गोवावा. आणि तुम्ही काय करा, औषधीच्या जवळ, त्या पर्वताच्या जवळ सरोवर निर्माण करा. त्या सरोवरामध्ये थंड पाणी असायला पाहिजे. पिकलेली असणार पक्व परिपक्व फळ तिथं आणून ठेवा हनुमंताच्या स्वागतासाठी, आतिथ्यासाठी. आणि हनुमंताला प्रसन्न वातावरण वाटेल अशा प्रकारची तिथं आश्रम, मनोरम रचना तिथली तयार करा असं रावण काळनेमीला सांगू लागला. गमन करोनी शीघ्र गती, सर्व प्रकारे असे शक्ती, जिने मरण पावे मारुती, ते युक्ती साधावी. रावणानं सांगितलं, काळनेमी तू जा, हनुमंताच्या आधी जा, आणि तुझ्याकडे जेवढी शक्ती आहे त्या शक्तीनं, तुझ्याकडे जेवढी युक्ती आहे त्या युक्तीनं सर्व प्रकारानं हनुमंताला थांबव. मी सांगितलंय असं नाही तुझी डोकं चालव, बुद्धी चालव, काही कर, फक्त हनुमान तिथं थांबला पाहिजे आणि सकाळपर्यंत थांबला पाहिजे, एवढी व्यवस्था कर. रावण सांगू लागला. मी तुझं सांगो कपट गती, तव तू केवळ कपट मूर्ती, ते माझी काय युक्ती, सर्वता मारुती मारावा. रावणाने सांगितलं, काळनेमी मी तुला काय कपट सांगणार आहे, अरे तू पहिल्यापासून लहानपणापासून हीच करत आलाय, तू तर केवळ कपट मूर्ती, तू तर कपटाची मूर्ती आहे, आणि मी तुला काय सांगणार आहे. तरी पण मला जमल तसं मी सांगितलं, आता जा आणि हनुमंताला थांबव असं रावण सांगू लागला. मरण पावल्या हनुमंत, सौमित्र मरेल त्वरित, मरण पावेल रघुनाथ, दोघा मृत्यू त्याचे. रावणानं बोलायला सुरुवात केली, कारण मी काही कर, फक्त एकटे हनुमंताला मार. एक हनुमंत मेला की लक्ष्मण मारणार आहे, कारण लक्ष्मणाला हनुमंताशिवाय कोणी वाचवणार नाही. हनुमान जर आलाच नाही तर लक्ष्मण जगत नाही. त्यामुळे हनुमंताला तिथं मारलं की लक्ष्मण मरणार आहे. लक्ष्मणाच्या पाठीमागे राम मरत नाही, राम राहत नाही, राम मरणार आहे. रामाच्या पाठीमागे वानरांचा सुग्रीव, वानरांचा राजा सुग्रीव मरणार आहे. आणि सुग्रीवानंतर मरण पावल्या रघुनंदन, कैसे वाचेल बिभीषण, सुग्रीव ही सांडील प्राण, दक्षिण न लागता. अरे हनुमान मेला की लक्ष्मण मरेल, लक्ष्मण मेला की राम मरेल, राम मेल्यानंतर बिभीषण, बिभीषण त्याच्या जीवावर तिथं गेलेला आहे. राम मेला की बिभीषण राहत नाही, राहिलं तरी आपण ठेवीत नाही. त्याच्यामुळे बिभीषण मरेल. बिभीषण मेल्यानंतर वानरांचा राजा सुग्रीव मरेल, आणि सुग्रीव मेल्यावर एक एक वानर मरेल. रावण सांगू लागला. जांबुवंत व्युत्पत्ती मरतील समस्त, एवढा साधेल कार्य अर्थ जरी हनुमंत मारला. रावणाने सांगितलं फक्त एका हनुमंताला मारायचे, बाकी सगळे मरतात. कोणाला मारायची गरज नाही, फक्त एक हनुमंत, त्याला मार किंवा त्याला थांबव. मारणं शक्य नसेल तर तिथं थांबव सकाळपर्यंत. हनुमान जर आलाच नाही तर इकडे सगळीच मरणार आहे ती. राम, लक्ष्मण, विभीषण, सुग्रीव मेल्यावर नवल, जांबुवंत, अंगद महाराज सगळे एक 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 मरतील. एवढं सगळं एक हनुमंत मारल्यानं होईल असं रावण सांगू लागला. मनाने धरले दोन्ही चरण, देईन अर्ध राज्य जाण, चिंता सागरी बुडता पूर्ण, तारू आपण सोय व्हावे. म्हणून काळनेमी ऐक, म्हणून सांगते की आताच्या आता जा, मी तुला अर्ध राज्य देतो. माझी लंका राज्य सोन्याचं आहे, ते सोन्याचे लंके राज्य, लंकेच्या राज्यातलं अर्ध राज्य तुझ्या नावावर करतो. आताच्या आता जा, ते असणाऱ्या हनुमंताला मारून ये असं रावण सांगू लागला. गगलानी बाकी बहुता, चरणावरी पडे मागुता, मज होता जे प्राणांता अवस्था, जीवदाता होई तू. आणि मग अनेक प्रकारे असणाऱ्या ग्लानी भाकू लागला. चरणावरती पुन्हा पुन्हा पडू लागला आणि पुन्हा पुन्हा विनंती करू लागला असं सांगतात. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय.